सर्व माझ्या भीम सैनिकांना क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान. भावना, पाऊस चालू आहे आणि मी पावसामध्ये या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यासाठी आलो. याचं कारण म्हणजे सध्याला इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ मोठ्या जोराने व्हायरल होतोय. तो व्हिडिओ म्हणजे पनवेल इथं स्थित असलेलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक तोडण्याचा प्रयत्न करतो एक व्यक्ती, आणि त्या व्यक्तीला आपल्या भीम सैनिकांनी चांगला चोपसुद्धा दिला आहे. पण पोलीस प्रशासनाला एवढीच मागणी की तो व्यक्ती कोणाच्या सांगण्यावरून व कुठल्या पक्षाच्या सांगण्यावरून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरती चढून त्यांचं स्मारक तोडण्याचा प्रयत्न करतो याचा तपास त्यांनी लावला पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर दुसरीकडे जर बघितलं तर काही महिन्या अगोदर काही मंत्र्यांनी आंबेडकर 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 असं वक्तव्य केलेलं होतं. आणि आता एक मुस्लिम समाजातील एका नेत्यांनी सुद्धा आमचा संपूर्ण बौद्ध समाजाला, मी त्या नेत्याचं नाव सांगू इच्छितो, जलील करून आहेत. त्यांचं सरनेमच जलील आहे का त्याचं नावच जलील आहे हे मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि आता या मुस्लिम समाजातील नेत्यांनी वक्तव्य केलं हे तुम्हाला माहितीच असेल. या नेत्यांनी सुद्धा आपल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणावं तर त्यांनी आपल्या संपूर्ण बौद्ध समाजाला हरिजन 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 शब्दाचा त्यांनी वापर केला आहे. हरिजन समाजाला दिलेली जागा, हरिजन समाज, आणि ह्या शब्दामुळे आमच्या संपूर्ण बौद्ध समाजामध्ये आक्रोश पैदा झाला आहे. आणि सांगू इच्छितो भावांनो, हा जो मुस्लिम समाजातील नेता आहे सय्यद इम्तियाज जलील, आमच्या संपूर्ण आंबेडकरी समाजाने व संपूर्ण बौद्ध समाजाने 2018मध्ये जर याला वोट दिलं नसतं तर आजही हा पत्रकारच असता. पण हा काही नवीन मुद्दा नाही आहे, कारण की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती समोर गेलेले असे भरपूर लोक आहेत आणि त्यांना बैमान झालेले, त्यातलाच हा एक मुद्दा आहे. बरोबर ना? जो हा इम्तियाज जलील आहे हा सुरुवातीला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत सहभागी झाला, नंतर त्यांची पक्ष बदलला. हे फक्त आंबेडकरी समाजाला गुमराह करण्यासाठी व आंबेडकरी समाजाचं पूर्ण वोट बँक आपल्याला कसं मिळेल हे पूर्ण राजकारणी पक्ष हे नुसतं डावमध्ये असते. हे मात्र संपूर्ण बौद्ध समाजाने लक्षात गेलं पाहिजे. आणि हा तर एक मुद्दा आहेच, जे इम्तियाज जलीलनी जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल यांनी माफी मागितली पाहिजे. मी माझा पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवतोय, तुमचं काय व्यक्तिमत्व आहे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपल्यातलेच काही नालायक आहेत जे जय भीम आणि जय भीमचे नारे लावतात. एवढंच नव्हे तर अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर हे पडले, संपूर्ण मुस्लिम समाजाचं वोट कुठे गेलं होतं याचा तपास लावावा. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव फक्त आपल्या पक्षासाठी व बौद्ध समाज व आंबेडकरी समाज आपल्याला मत मिळेल यांच्यासाठी हे नाव वापरत असतात सारखे. पण आपल्यातलेच काही नालायक आहेत जे आपलं हक्काचं घराणं सोडून दुसऱ्याकडे पळतात आणि ते कुत्रे नंतर समोर गेल्यानंतर असे आपल्या समाजाला अपमानितजनित बोलतात. हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर ना? तर इम्तियाज जलील जे आहे यांनी माफी मागावी. हे राजकारणी पक्ष जरी असला तरी इम्तियाज जलीलला काहीच हक्क नाही की ते आमच्या बौद्ध समाजाला असे अपमानितजनित भाषा करू अपमान करतील. याचं इम्तियाज जलीलनी भान राहू द्यावं. नाहीतर ज्या समाजामुळे तुम्ही ज्या खुर्चीवर येऊन बसलात ती खुर्ची जायला सुद्धा वेळ लागणार नाही, हे मात्र लक्षात असू द्या. आणि आमच्यातले नालायक जे आहेत जे जय भीम आणि जय भीमचे नारे लावतात त्या बहिणचोदांना फक्त एवढं सांगू इच्छितो की भाडगाव जय हो, आता तरी सुधरा. जय भीम हा जय भीम सोबत कधीच असू शकत नाही, हे मात्र लक्षात असू द्या. हे फक्त भीम जयंती आल्यानंतर समोर येऊन आपल्यामध्ये सहभागी होतील की नाही आम्ही तुमच्या समोर आहेत. पण जेव्हा आता संपूर्ण आपल्या बौद्ध समाजाने आंबेडकर समाजाने आक्रोशतीचा हा पूर्ण रॅली निघली व पूर्ण मोर्चा निघला, यामध्ये एकही मुस्लिम समाजातील कम्युनिटीचा झेंडा तुम्हाला दिसला आहे का? नाही. कारण की ते आपला समाज बांधव अशी एकनिष्ठ असतात, हे मात्र लक्षात असू द्या. पण आमच्यातलेच नालायक काय करतात, एका हातामध्ये निळा झेंडा घेतील तर दुसऱ्यामध्ये हिरवा घेतील. इतकी आमची बुद्धी वाया गेलेली, आमच्या लोकांची बुद्धी शिकून अडाण्यासारखे वागतात.
तर भावांनो, मी तुम्हाला माझा मुद्दा सांगतोय. तुमचा मुद्दा काय आहे, तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि परत एकदा सांगू इच्छितो, जय भीम सोबत जय भीम हा कधीच नसणार. जय भीम आणि जय संविधान.